नमस्कार, मी पंजाब डक्काला एक अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांपासून ते 25 नोव्हेंबर पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश जवळपास 15 दिवस कुठंच पाऊस पडणार आहे, फक्त थंडी मात्र तीव्र राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। ज्यांना हरभरा पेरायचा त्याने पेरू शकता, गहू पेरायचा तर पेरू शकता। वीट उत्पादकासाठी आनंदाची बातमी, कारखानदाराच्या लेबरसाठी आनंदाची बातमी, राज्यात काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। मग राज्यामध्ये आता तीव्र थंडीची वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच असे मेसेज मला शेतकऱ्याचे फोन येले, पाऊस येणार आहे का? मी सांगितलं राज्यात आता तरी सध्या तरी पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। सांगायचं झालं तर थंडीची लाट कशी राहणार आहे, उत्तर महाराष्ट्राकडून थंडी, उत्तरेकडून वारे येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे थंडीचा जोर जास्त राहणार आहे। नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, इकडं बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या पट्ट्यामध्ये थंडीचा जोर वाढत जाणार आहे। तिथून ती थंडी अशी खाली खाली सरकत येणार आहे। आता जवळपास 25 तारखेपर्यंत राज्यात तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पासून राज्यात आता 15 दिवस चांगली तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सध्या तर राज्यात काय पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे म्हणजे असे 15 दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। ज्यांना गहू पेरायचा तर पेरू शकता, चना देखील पेरू शकता। त्याच्यानंतर राज्यातले सर्व मका काढायचे असेल तर ते देखील काढू शकता। म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तीव्र थंडीची लाट येणार आहे, राज्यात थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यात सध्या तरी 15-20 दिवस काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यात सांगायचं झालं तर निफाड, नाशिक, जळगाव, धुळे, त्याच्यानंतर जळगाव, जामोद, अकोट, अकोला, वाशिम, हिंगोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ, त्याच्यानंतर परभणी, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यात सध्या तरी पावसाचं असं वातावरण नाही म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यातल्या ऊसतोड कामगारासाठी आनंदाची बातमी, राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, अवकाळी सध्या पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। कारखानदारासाठी आनंदाची बातमी, वीट उत्पादकासाठी आनंदाची बातमी, त्याच्यानंतर हरभरा पेरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी, गहू पेरण्यासाठी चांगली बातमी। कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण आहे, राज्यात मात्र फक्त आता थंडीचंच वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। मग सांगायचं झालं तर ही थंडी सगळीकडेच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा।